नमस्कार, जय हिंद सर्वांना। मला एक तुम्हाला विचारायचं आहे, हे सख्खे भाऊ आणि सावत्र भाऊ हे कुठून आले? हे एकच बापाचे औलाद आहे ना। बापाने करून घेतले दोन दोन लग्न केले ना, मग याच्यामध्ये या भावाचा काय दोष आणि त्या बायकाचा काय दोष? बायकाचा दोष याच्यामध्ये नाही आहे की बापाला लग्न करायचं होतं दुसरं, एक असताना दुसरी करायची, लग्न केलं, मग बापाने एकीला जवळ धरलं आणि दुसरीला लांब केलं। दुसरीला लांब करायचं कारण का? ती जास्त प्यारी झाली म्हणून। अरे मुलं बाळ तिला पण झाले, मुलं बाळ तिला पण झालेले, मग दोघींना समान धरायला पाहिजे का नाही पाहिजे? पण नाही, ती लाडाची, मागून आली म्हणून ती लाडाची, आणि पहिली होती पण ती आता तिच्यावर लाड कमी झाला ना बापाचा, मग तिच्यावर अत्याचार करणे, तिला मारणे, तिला त्रास देणे, तिचा शारीरिक छळ करणे, मानसिक छळ करणे, ही प्रवृत्ती कोणापासून चालू झाली? दुसरी आली तिच्यामुळं, बरोबर आहे ना? तुझ्यामुळंच हे झालेले उत्पन्न। मग यांना त्या दोघायला समान अधिकार आहे का नाही आहे? मग हे सख्य सावत्र करायची गरज नाही आहे। तुझी जेवढी संपत्ती असेल ती दोघायला समान वाटतं, सख्याला वाट आणि सावत्राला वाट, आणि त्यांचा अधिकार आहे। त्या तिच्या पोटी जन्माला आले त्यांच्या नावावर सगळी संपत्ती करून दिली। अरे ते जे पहिल्या आईचे, अरे असे निर्लज्ज, असे नालायक भाऊ बी आहे, त्यांनी सावत्र भावांना जमिनीसुद्धा दिल्या नाही, त्यांना काय मुठभर मातीसुद्धा दिली नाही। परंतु एक सत्य परिस्थिती आहे, डोळ्यांनी बघितलेले मी, त्यांच्या कधीच ते टिकले नाही, ते गेले। ज्यांनी सावत्र भावाला काहीच दिलं नाही ना, सावत्र भाऊ अजूक जिवंत आहे, एकदम मजेत ठणठणीत, आणि वरून त्याचे पोरं बाळं एकदम शिकून नोकरीला लागलेले, आणि ज्यांनी अशी संपत्ती हडप केली ना, दुसऱ्या सावत्र भावाने जी संपत्ती हडप केली ना, तो गेला आवरून देवापाशी, बापही गेला, आई गेली, तो बी गेला, सगळेच गेले वरती। मग तिला खातंय कोण आता? कोण खातंय? कुत्रे खाताय, कुत्रे। म्हणून कधीच सावत्र भावासंग सुद्धा अत्याचार करू नका। तो सावत्र भाऊ नाही, तो तुझाच भाऊ आहे, कारण तुझ्या बापामुळे तो जन्माला आलेला आहे, हे दुसऱ्या भावाने सुद्धा विसरायला नाही पाहिजे, ठीक आहे? भाऊ असं ना, बहीण असो, कोणी असो, सावत्र, त्यांना समान धरा। परंतु नीतिमत्ता माणसाची बिघडली रे। तुम्ही आले खाली, एकटेच आले आणि एकट्याने जायचं वरती, काय तुम्ही घेऊन जाणार नाही गाबाड, परंतु तुमची नीतिमत्ता चांगली ठेवा। सक्क आणि सावत्र हे तुम्ही बनवलेले, तुम्ही आणि तुमच्या मनातले विचारांनी बनवलेले, हे कोणी दुसऱ्यांनी बनवलेले नाही, सक्क आणि सावत्र। म्हणून तुम्ही सख्य सावत्र करू नका, ठीक आहे? नाही तर काही पुरणार नाही तुम्हाला। वाटोळे झाले त्यांचे, ज्यांनी सावत्र भावांना किंवा सख्या भावांना त्रास दिला असेल, सावत्र भावांना जमिनी काहीच दिलेलं नाही हो, काहींना काहीच दिलेलं नाही। ते आज कोर्टाचे चक्कर मारू हेलपाटे मारू थकले, परंतु त्यांनी हार नाही मानली, परंतु ते खुश आहे। पण ज्यांनी हडप केली संपत्ती सावत्र भावाची, ती गेले आवरून, ओम भट्ट स्वाहा झाला त्यांचा। बापाची चूक आहे, बापाने 2 लग्न केलेले, तुमची चूक नाही। मग तुम्ही पहिल्यांदाच सांगायचं होतं, आईच्या पोटी जन्माला यायच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच सांगायला लागत होतं की मी जन्माला येत आहे, दुसरं लग्न करू नको, नाहीतर तुझी संपत्ती मी माझ्या सावत्र भावांना, बहिणींना देणार नाही, हे सांगायचं ना तू पहिल्यांदाच बापाच्या कानामध्ये रात्री येऊन। ज्यांना पटलं असेल ना, आणि ज्यांच्या बरोबर हे कहाण्या झालेल्या आहे, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा। जय हिंद।